मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवारांबाबत एक वक्तव्य केलं आणि ते समोर आलंय. आता पक्षाची नेमकी काय भूमिका हे जाणून घेणार आहोत. संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. पक्षाची त्यांच्या वक्तव्यानंतरची पहिली भावना काय? तानाजी सावंतने काल जे वक्तव्य केलंय ते अजितदादाला उद्देशून नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्देशून होत असलेलं त्यांचं वक्तव्य एक क्लिअर तुम्हाला करतो. त्यांनी हे सांगितलं की 2.5 वर्षापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला उलट्या केल्यासारखं व्हायचं. याचा अर्थ आम्हाला त्यांच्यावर बसायचं नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. परंतु तरीही मी आज तुम्हाला सांगतो की तानाजी सावंतने वक्तव्य केलं तर त्याचा गवगाव होऊन जातो, त्याला स्प्रेड केलं जातं. परंतु आजही अजितदादाच्या पक्षामधले काही लोक जे काही वक्तव्य करतात, आम्ही दोन्ही बाजूला सांगतो. महायुतीमध्ये भाजप असेल, शिवसेना असेल आणि अजितदादांची राष्ट्रवादी असेल, यांनी असे वक्तव्य करू नये ही आमच्या पक्षांची भूमिका आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला महायुतीमध्ये एकमेकाच्या विरोधात नाही तर महाविकास आघाडीच्या विरोधात लढायचं. मग ते लढताना आमच्यामध्ये थोडंसं काही अनबन चालू आहे किंवा आमच्यामध्ये एक तक्रारीचा सूर आहे, असं जर वातावरण बाहेर गेलं तर त्याचा परिणाम निश्चित होतो. मला वाटतं तानाजी सावंतने त्या 2.5 वर्षापूर्वी केलेल्या वक्तव्याचा काल उल्लेख केला होता आणि त्या वक्तव्याला त्या अँगलने आपण पाहिलं पाहिजे. आज तानाजी सावंत महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा असतील किंवा भाजप असेल किंवा शिवसेना, आम्ही मिळून काम करतोय. आमच्यामध्ये आता सध्याला तरी कोणता वाद नाही. बरं, कोण आहेत राष्ट्रवादी पक्षाचे नेते जे अशा पद्धतीने बोलतात युतीत असून सुद्धा? आता हे सर्व पाहतंय. आता पुन्हा मग त्याला मी आता खतपाणी घालणं, त्याला फोडणी देणं मला योग्य वाटत नाही. पण तरी याची गंभीर दखल महायुतीने घेतलेली आहे आणि त्यांना अनेक वेळा वारंवार समजसुद्धा दिलेली आहे. बरं, अशा वक्तव्य राष्ट्रवादी गटाचे म्हणजे अजित पवारांचे नेते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात म्हणून दिलेलं हे प्रत्युत्तर आहे तुमचं? प्रत्युत्तर म्हणता येणार नाही, पण तो साहजिक आहे. कधी कधी भावना ह्या ओचांबळून येतात आणि मग एखादं असं स्लिप ऑफ टंग ज्याला म्हणतात त्या पद्धतीने हे वक्तव्य निघू शकतं. बरं, काय भावना आहेत तुमच्यामध्ये अजित पवार तुमच्यासोबत आल्यानं? त्याच भावना आहेत ज्या उदय ह्यांच्या आहेत, सावंतांच्या आहेत? नाही, त्याच भावना नाहीत. आता आम्हाला असं वाटतं की मिळून काम केलं पाहिजे. तुम्हाला आता महायुतीमध्ये असताना मागील घटनेचा संदर्भ देऊन आता पुढे जाता येणार नाही. तर आपण मिळून काम केलं पाहिजे आणि मिळून काम केलं नाही तर त्याचा फटका लोकसभेला जसा बसलाय तसा विधानसभेला जरूर बसू शकतो. म्हणून आता राष्ट्रवादीच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेने काम करायचं नाही किंवा शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये भाजपने काम करायचं नाही असं काही होता कामा नये. तर कोणताही उमेदवार महायुतीचा असला तर सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे, ही पक्षाची आणि महायुतीची भूमिका आहे. सावंतांची भूमिका आणि पक्षाची भूमिका यात फरक आहे की एकच? सावंताची भूमिका ही त्या असलेल्या स्थानिक राजकारणाला अनुसरून केलेली भूमिका आहे, ती पक्षाची भूमिका असू शकत नाही. म्हणून त्यांना सुद्धा शिंदे साहेब योग्य तो सांगतील, सल्ला देतील आणि अशा निवडणुकीच्या काळावर ते सुद्धा पुढे असे वक्तव्य करणार नाही अशी अपेक्षा आहे. तशी समज दिली जाईल? समज म्हणण्यापेक्षा त्यांना समजवलं जाईल. एक सहकारी आहे आमचे, त्यांना सांगितलं जाईल की या निवडणुकीच्या तोंडावर असं वक्तव्य करू नये. अशीच समज इतर पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्याला दिली. अजितदादांनी दिली त्यांच्या कार्यकर्त्यांना, भाजपने दिलेली त्यांच्या कार्यकर्त्यांना. आणि म्हणून कधी असं बोललं जातं, तुम्ही पाहिलं असं काही प्रवक्ते वाजवीपेक्षा जास्त बोलतात असं, आणि त्याच्यामुळे जो काही गोंधळ होतो तसंच सर्वांना समज दिली जातात. आम्हाला काही वेळेला सांगितलं जातं थोडंसं सांभाळून. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की 2.5 वर्षापूर्वीची त्यांची ती भावना होती ती त्यांनी काल बोलून दाखवली. 2.5 वर्षात त्या भावनेत असा फरक कसा काय झाला? का व्यक्ती तर तीच आहे? व्यक्ती ती नाही. तुम्ही अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी पूर्वीची वेगळी, आताची वेगळी. त्या राष्ट्रवादीमध्ये आजही तेच चालू आहे जी शरद पवारच्या नेतृत्वामध्ये आहे. त्यांच्यामध्ये फोडीचं राजकारण आजही चालू आहे. आजही त्यांनी उबाटा गटाचा निस्ताराभूत केलेला आहे, संपवलाय तो पक्ष. त्यांचे दलाल मिस्टर संजय राऊत हे ती भूमिका चांगल्या प्रकारे वठवत आहेत आणि त्याचा परिणाम. अजित पवार तेव्हाही अर्थमंत्री होते, आताही अर्थमंत्रीच आहेत आणि त्यांचा संदर्भ अर्थमंत्र्यालाच पकडून होता काल. आताही अर्थमंत्री, पण तो आताच्या अर्थमंत्र्यामध्ये पूर्वीच्या अर्थमंत्र्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. आता त्यांना महायुती बरोबर काम करताना हा आलेला अनुभव आणि पूर्वी त्या महाविकास आघाडीत असलेला अनुभव याच्यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे.
आता काय, आता कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ह्या तिन्ही नेत्याला एकत्रित बसून निर्णय घ्यावा लागेल. हम करे सो कायदा इथं चालणार नाही. संजय राऊत असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी काल माफी मागितली, परंतु माफी मागण्यापेक्षा 100दा माफी मागू नये, फक्त ते त्या जो पुतळा बांधण्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं आणि ठाण्याचं नातं काय आहे हे सांगावं. संजय राऊतला किंवा त्या उबाटा गटाच्या लोकांना टक्केवारी, ठेकेदार, पर्सेंटेज याशिवाय काही दिसत नाही. ठेकेदार कोण होता? अरे महाराजांचा पुतळा पडलाय, त्याचं दुःख व्यक्त कर ना. ठेकेदाराबद्दल काय त्याला आपुलकी आहे? पर्सेंटेज पाहिजेत का? हे ब्लॅकमेलिंगचे धंदे आहेत. घडलेली घटना दुर्दैवी आहे, त्याबद्दलचा आपला असलेला आक्रोश किंवा आपल्याला असलेली चीड ही व्यक्त झाली पाहिजे. ठेकेदार कोण होता? मग त्याच्या ठाण्याशी काय संबंध आहे? किती पैसे त्यांनी घेतले आणि किती पैसे ह्याने दिले? अरे महाराजांचा पुतळा बसवताना सुद्धा जर तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे असेल तर तुमच्यासारखे नालायक लोक कोणी पाहायला मिळणार नाही. म्हणून असे वक्तव्य त्यांना ते शोभून दिसतात. आम्ही त्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी असं म्हटलंय की कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं गेलं हे देखील उघड करा. पुन्हा तेच महानगरपालिका, मुंबईची महानगरपालिका खाऊन खाऊन झाली. आता त्यांना इकडं कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय, मग त्याला कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. घाटकोपरची त्या अदानीला कसं दिलंय, त्याच्या ऑफिसर मोर्चा. हे पर्सेंटेजमध्ये अडकलेली ही महाविकास आघाडी. आजही त्यांना लोकांच्या कामाशी किंवा इतर भावनांशी काही देणं घेणं नाही. पैसा आमचा पर्सेंटेजला ब्रेक या सरकारने दिला, हे त्यांचं दुःख आहे. आजच्या भेटीबद्दल राऊतांच्या तुमची प्रतिक्रिया? काही नाही, हे पेट्रोल टाकायला गेलेले आहेत. यांना ना शिवाजी महाराजांशी देणं घेणं, ना तिथलच्या परिस्थितीशी देणं घेणं. समाज जे काय इतर लोक ज्याच्या भावना तीव्र आहेत त्याला समजवण्याचा प्रयत्न करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यात तेल कसं टाकायचं यासाठी ते गेलेले आहेत, परंतु ते सक्सेस होणार नाही. मुख्यमंत्र्यांचा शब्द महाराष्ट्रातील जनते त्याच्यावर आता विश्वास ठेवते. म्हणून हे येवो काय जावो काय काही फरक पडणार नाही. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट. आणि सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री त्यांना समज देतील, समजून सांगतील. मात्र दुसरीकडे दुसऱ्या पक्षाचे प्रवक्ते अधिकचं बोलतात हे देखील त्यांनी म्हटलंय. आणि शिवाय राऊतांवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.